सर आपण लाईव्ह होता. ओके. जिजाऊ ज्ञानतीर्थ गुणवंतांची खाण या फेसबुक पेजवरती सर्वांचं पुन्हा एकदा मी राजू वाघ सरचे स्वागत करतो. जर आम्ही दोघंजण व्यवस्थित दिसत असेल किंवा आमचा आवाज जर येत असेल तर कृपया कमेंट करा कोणीतरी, आणि आम्ही लाईव्ह दिसत असेल तर कृपया कोणीतरी कमेंट करून सांगा. सर आपण दिसत आहोत ना? ओके. तर सर्वांना या ठिकाणी नमस्कार, जय जिजाऊ. मित्रांनो, आज आपण जिजाऊ ज्ञानतीर्थाचे माजी विद्यार्थी उमेश ज्ञानोबा चोखट यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांचा परिचय आपण या ठिकाणी करून घेऊया. आधीच कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला आहे, आपण डायरेक्ट आज संवादाला या ठिकाणी सुरुवात करूया. सरांचा परिचय या ठिकाणी मी करून देतोय. उमेश ज्ञानोबा चोखट, राहणार सारंगापूर, तालुका मानवत, जिल्हा परभणी. सरांचं शिक्षण BE मेकॅनिकल. सर आज सिनियर इंजिनियर म्हणून सँडविक एशिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या ठिकाणी सर सिनियर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. सर आपलं या फेसबुक लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत. मागच्या 5 महिन्यापासून आपण जिजाऊ ज्ञानतीर्थाच्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहोत. आज या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. संवादाला सुरुवात करण्यात अगोदर सर आपलं पूर्ण नाव, आपला पत्ता आणि आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आम्हाला सर्वांना कृपया सांगा. नमस्कार, माझं नाव उमेश ज्ञानोबा चोखट, राहणार सारंगापूर, तालुका मानवत, जिल्हा परभणी. कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर माझा जन्म एका शेतकरी घरामध्ये झालेला आहे. वडील शेतकरी, आई गृहिणी, आणि जन्म हा जॉईंट फॅमिलीमध्ये झालेला आहे. त्यामुळे घरामध्ये बरेच काका काकू अशा एक छान फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला आणि मी त्या फॅमिलीमध्ये मोठा झाला. सो ही एक थोडक्यात माझ्याबद्दलची माहिती. सर आपलं प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण याबद्दल देखील कृपया आमच्या सर्व मित्रांना आपण थोडीशी माहिती द्यावी थोडक्यामध्ये. सर शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर माझा प्रवास खूप मोठा आहे. जसं की 1995 पासून ते 2006 पर्यंत, म्हणजे 10वी वयपर्यंत मी जवळपास 10 वर्षामध्ये 6 शाळा बदलल्या. अशा प्रकारचे एक थोडीशी वेडीवाकडी माझी शालेय लाईफ आहे असं म्हणता येईल. माझं अंगणवाडी पहिली आणि दुसरी हे शिक्षण माझ्या मूळ गावी सारंगापूर इथे झालं. त्यानंतर 3री ते 6वी पर्यंत माझं शिक्षण गांधी विद्यालय परभणी इथं झालं. त्यानंतर 7वीला मी परत आम्ही गावी आलो, गावात शिक्षण झालं. त्यानंतर 8वीला आमच्या तिथून एक रामेटाकळी नावाचं गाव आहे 9 किलोमीटर वरती, तिथं मी 8वी पूर्ण केली. आणि त्यानंतर 1 वर्ष आत्याच्या गावी 9वीला उमरी, जिथं आत्या असतात तिथं 9वी पूर्ण केली. आणि त्यानंतर परत रामेटाकळीला 10वीला आलो आणि माझी 10वी रामेटाकळीमध्ये. असं माझं एक अंतरात शिक्षण झालेलं आहे. बऱ्याच शाळा 10 वर्षामध्ये, म्हणजे एक फार वेडीवाकडी लाईफ होती असं. सर्वांना प्रथमतः या ठिकाणी मी माफी मागतो, कारण आजच्या जे लाईव्ह आहे ते नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळं खूप उशिरा सुरू झालेलं आहे. आपण 8ची वेळ असते आपली आणि आपल्याला जवळपास 8:45चा वेळ झाला आहे. त्याबद्दल प्रथमतः सर्वांची दिलगिरी. सर मला सांगा की 12वी नंतर अनेक पर्याय असताना आपण इंजिनिअरिंगकडे कसं वळलात? सर 10वी नंतर शिक्षण खेड्यातून झालं, वडील शेतकरी, आणि 10वी नंतर पर्याय जे काही माहीत होते तर मलाही सामान्य स्टुडंटप्रमाणे किंवा विद्यार्थ्याप्रमाणे मलाही 2-3च पर्याय माहीत होते. एक म्हणजे 10वी झाल्याच्या नंतर सायन्स घ्यायचं, नाहीतर आर्ट्स घ्यायचं, आणि त्याच्या व्यतिरिक्त काही जर असेल तर ॲग्रिकल्चर आणि ह्या गोष्टी असायच्या. सो अशा पद्धतीनं माझी 10वी झाली. त्यानंतर ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. तर माझं पहिले एक होते की मला 11वी 12वी हे शिक्षण
हॉस्टेलमध्ये करायचे. त्याचं कारण असं होतं की शेतकऱ्याच्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत गोष्टी चाललेल्या असतात. पाऊस पडला, पाऊस कमी झाला, लाईट गेली, शेतात कामासाठी बाया नाही भेटल्या, गाड्यांचे प्रॉब्लेम आले, शेतीला व्यवस्थित पुरेसा पैसा नाही भेटला, पैशामुळे शेती गेली आणि शेवटी इतका पाऊस पडतो की त्या पावसामध्ये राहिलेल्या गोष्टी बंद होऊन जातात. बरोबर. सो कारण घरात जर राहिलं तर हेच वातावरण होतं, ह्याच गोष्टी चालणार होत्या. तर मला असं जाणवलं की आपलं इथं काहीतरी होणार नाही म्हणून आपण गेलं पाहिजे कुठंतरी. तर माझं पहिलं एक हट्ट होता की मला हॉस्टेलला राहायचं. मग त्यानंतर घरच्यांनी लगेच तयार झाले. घरचे म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, आपण हॉस्टेलला टाकू. तर माझं 11वी जिजाऊमध्ये झालं. पहिलं वर्ष माझं 11वीचं आर्ट्समध्ये जिजाऊमध्ये झालं. त्यानंतर परत 11वी सायन्समध्ये झाली आणि 12वी सायन्समध्ये झाली. अशा प्रकारे सामान्य विद्यार्थी 2 वर्ष घेतात, तर मी 3 वर्ष घेतले. मी नापास वगैरे झालो नाही, पण आर्ट मधून परत सायन्समध्ये, सायन्स मधून परत शून्याला सुरुवात, अशा प्रकारचा हा एक प्रवास होता. सर, आपण आता सांगितलं की आपण 11वी अगोदर आर्टमध्ये होतात, त्याच्यानंतर आपण 11वी परत सायन्स घेतलं आणि त्याच्यानंतर सायन्समधून आपला तो प्रवास सुरू झाला. काय कारण होतं आपण 11वी आर्टमधून 11वी सायन्समध्ये गेलात, 1 वर्ष आपण त्याच्यामध्ये घातलं आहे, काय कारण होतं? सर, कारण असं होतं की माझं 9वी पर्यंत पर्सेंटेज आणि शाळेमध्ये माझी जी काही रेप्युटेशन होती किंवा जो काही रँक होता हा अतिशय चांगल्या पद्धतीचा होता. शाळा आणि शिक्षणही चांगल्या शाळेतून झालं होतं. पण 10वीला मला सांगायला अभिमान वाटेल, मला फक्त 10वीला 57% पडले होते. 57 पण नाही, 56.86 असा माझा स्कोर होता 10वीचा. आणि 2006 मध्ये आमच्याकडे एक इमेज तयार झालेली होती, जर कमी मार्क पडले त्यांनी आर्ट्स घ्यायचं, जास्त मार्क पडले त्यांनी सायन्स घ्यायचं, आणि अशी एक इमेज होती. आणि कॉमर्स तर दूर दूर पर्यंतचा म्हणजे संबंधही नव्हता. मला आठवतं आमच्या वेळेस फक्त एका कॉलेजमध्ये कॉमर्स होतं, ज्ञानोपासक विद्यालय, आणि त्यानंतर काहीतरी 5 वर्षांनी शिवाजी कॉलेजमध्ये आलं. सो आपल्याला मार्क कमी पडले, ते कुठंतरी नैराश्य होतं, नाराजी होती मनात, काय करायचं. आता ते थोडंसं असं म्हणता येईल की डिसिजन चुकलं आणि तिथं आर्ट्स घेतलं मी. आणि 1 वर्ष आर्ट केल्याच्या नंतर थोडंसं उजडायला लागलं. म्हणजे आपण हॉस्टेलवरती येतो तेव्हा आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना भेटतो, बऱ्याच शिक्षकांना भेटतो, आणि थोडंसं आपलं फ्युचर काय याकडं जर विचार केला तर, कारण मी खरं सांगायचं म्हणजे खूप जास्त वैतागलो होतो की आर्ट्सच्या मुलांची खरंच आपण त्यांना म्हणजे अप्रिशिएट केलं पाहिजे की एका टेस्टमध्ये 30-40 पेजेस लिहायचे, तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, आणि परत ते त्यातला क्वेश्चन येईल नाही येईल हे कधी माहित नव्हतं. 10 राऊंड व्हायचे. 11वी अशा पद्धतीने पूर्ण झाली होती. सो एके दिवशी सकाळी मला आठवतं अर्थशास्त्राची आमची टेस्ट होती. चव्हाण सर अर्थशास्त्र शिकवत होते. सो मी लिटरली जवळपास ती तारीख 2007 आय थिंक 7 का 9 जून अशी होती, शुक्रवार होता. सो मी लिटरली 25-26 पेजेस लिहिले होते आणि सर मला म्हणत होते की नाही, तू आणखी ते डीप मध्ये लिहायला पाहिजे, तुझं आणखी मिसिंग आहे असं. मी म्हणलं सर ठीक आहे, एवढं लिहून पुढं काय, म्हणजे माझ्यासाठी किती अपॉर्च्युनिटीज आहेत. सो याचा अर्थ असा नाहीये की आर्टमध्ये अपॉर्च्युनिटी नाही येतच आणि सायन्समध्ये आहेत, पण कम्पॅरेटिव्हली सायन्समध्ये किंवा कॉमर्समध्ये किंवा 10 वर्षांनी लाईफ काय असेल या गोष्टीचा जर विचार केला तर नक्कीच सायन्समध्ये अपॉर्च्युनिटी ह्या जास्त असतील असं समजलं होतं. सो मी सर म्हणले जर तू पेपर नाही लिहिला तर तू काय करशील, आणि मी थोडंसं 8 दिवस डोक्यात माझ्या चाललेलंच होतं की आपल्याला काहीतरी करायचंय. सो सरांना म्हणलं मी सायन्समध्ये जाईल, मला जर लिहिणं झालंच नाही तर. सर हसले. सर म्हणले तू खरं बोलतोय का रागारागात बोलतोय? मी म्हणलं सर खरंच बोलतोय म्हणलं, पण त्याआधी मला तुमची परमिशन पाहिजे, तुमचे विचार पाहिजेत, काय केलं पाहिजे याच्यावरती वगैरे अशा गोष्टी. कारण कसं आहे सर, एवढा अभ्यास केला, एवढे पेपर लिहिले, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, आणि शेवटी सबसिडीचा गेम म्हणजे ज्यावेळेस जागा निघतील त्यावेळेस शिक्षकाच्या 10,000 जागा निघतात, त्यासाठी 10 लाख ऍप्लिकेशन्स असतात. त्यांना प्री एक्झाम क्रॅक करून परत मेन्स मध्ये गेलं तर ते 5 लाखामध्ये आपण येतो. 5 लाखामधून इंटरव्ह्यू साठी 50,000 मध्ये येतो, आणि त्यानंतर 50,000 वरनं जे आपण घसरतो की परत 10 लाखाच्या लाईन मध्ये येतो. म्हणजे ही जी परिस्थिती आहे, कदाचित असं म्हणता येईल की मला थोडस लवकर समजली की हा शेवटी सगळा गेम आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला. सो त्यामुळे मी ठरवलं नाही. तर चव्हाण सरांनी मला सांगितलं ठीक आहे, तुझी आयडिया चांगली आहे, पण तू काय करतो नितीन सरांकडे जा आणि सरांना विचार काय करता येईल याच्यामध्ये वगैरे.
सो मी नितीन सरांकडे 8 दिवस काही गेलो नाही. आमच्या 11वीच्या सुट्ट्या लागणारच होत्या, 8 दिवस होते. मग 8 दिवसात काम काय केलं तर 8 दिवसामध्ये माझ्या बॅचमध्ये जेवढे काही विद्यार्थी होते किंवा माझे मित्र होते त्या प्रत्येकाशी या गोष्टीची चर्चा केली. तर त्यावेळेस आधी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांना खूप ऑड वाटायला लागली, पण 7व्या-8व्या दिवशी ते पण तयार झाले आणि त्यांनाही ही गोष्ट पटली की नाही, आपलं खरंच फ्युचर अवघड आहे आणि आपण या गोष्टी करायला पाहिजे. त्यानंतर 8 दिवस त्याच डिस्कशन मध्ये गेले. बरेच विद्यार्थ्यांना मी तयार केलं. आम्ही जवळपास 17-18 जण होतो. त्यानंतर 8 दिवसांनी नितीन सरकडे गेलो तर सरांना म्हणलं, सर थोडंसं बोलायचंय, थोडंसं काम आहे तुमच्याकडे. तर सर म्हणले ठीक आहे, बोल, काय आहे. तर म्हणलं, सर मला एकट्याला नाही बोलायचंय, माझ्यासोबत 17 जण आलेले आहेत, सगळ्यांना तुमच्यासोबत बोलायचंय. तर सर म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. मग सर म्हणलं सायन्स घ्यायचं. तर त्यावेळेस सरांचे एक्सप्रेशन असे होते की म्हणजे एकदम 17-18 मुलं येत आहेत आणि म्हणतायत की मला आर्ट मधून सायन्स मध्ये जायचंय, तर काय असं काय घडलं असेल. सर 1-2 मिनिटं शांत बसले आणि सरांची रिएक्शन अशी होती की हे जे खूळ आहे हे डोक्यात कोणी घातलं. सरांना कुठेतरी डाऊट होताच, असा कार्यक्रम चमत्कार करायचं म्हणलं तर चौकट करणार म्हणून. आणि सरांची रिएक्शन एक्झॅक्टली तीच होती. सर 5 मिनिटं म्हणले ठीक आहे, कारण काय. तर मग मी सरांना हा सगळं सांगितलं, सर अशा गोष्टी आहेत पुढं फ्युचर मध्ये हे ते. तर सरांनी मला एक एक्झाम्पल सांगितलं होतं. उमेश, आय थिंक मला आठवतंय, सरांचं सायन्स होतं आणि सरांनी नंतर मग MA करून इंग्लिशमध्ये वगैरे असं काहीतरी सरांनी पण कन्वर्ट केलं होतं. सर म्हणले ठीक आहे, तर मी तुम्हाला काय नाही म्हणत, 11वीच्या सुट्ट्या लागल्यात, तुम्ही घरी जा, सगळेजण तुमच्या पालकांशी बोला. आणि पहिलं तर आपला जो महाराष्ट्र बोर्डचा नियम होता, तर तुम्हाला सायन्स मधून आर्ट मध्ये जाता येत होतं, पण आर्ट मधून सायन्स मध्ये जाता येत नव्हतं, असा त्यांचा नियम होता. तर ठीक आहे म्हणले, त्या गोष्टी आपण काय करता येतील तर बघू, पण आधी तुम्ही घरी जा, पालकांशी बोला आणि त्यांची तयारी असेल तर त्यांना मला बोलायला सांगा, तर आपण नंतर निर्णय घेऊ. त्यानंतर आम्ही सुट्ट्याला गेलो. सुट्ट्या झाल्या. सुट्ट्यावरून परत आल्याच्या नंतर मी म्हणलं चला, आता माझा जोश काही कमी झालेला नव्हता. घरी मी म्हणजे सुट्ट्यामध्ये गेलो आणि घरात एक खूप टेन्शनचं वातावरण तयार झालं होतं की पोरगं वर्ष वाया घालते, फीस पण वाया घालते, मग होणार काय, ह्याला नक्की शिकायचं आहे का. ऍक्च्युली घरच्यांचा विश्वास खूप चांगला होता, पण 1 वर्ष वाया घालणं हा नक्कीच कोणालाही असं वाटलं असतं की म्हणजे काय झालंय, म्हणजे याला शिकायचं नाही की हा खरंच सायन्स घेण्याच्या पाठीमागं आहे. सो घरातल्यांना वडील थोडस नाही म्हणत होते, पण त्या कंडिशन मध्ये मला ती एक रात्र आठवते की दुसऱ्या दिवशी मी हॉस्टेलला जाणार होतो. तर वडिलांना कन्व्हिन्स करण्याचं काम आमच्या काकी आणि आई या दोघींनी कन्व्हिन्स केलं की ठीक आहे, त्याची इच्छा आहे तर त्याला सायन्स घेऊ द्या. आणि अशा पद्धतीनं मी घरच्यांची परमिशन घेतली आणि सायन्स आलो. मग त्यानंतर सरांना भेटलो, त्याच्या आधी माझ्या मित्रांना भेटलो. तर त्यावेळेस घरून आल्याच्या नंतर पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालेलं होतं. 17 मध्ये मी एकटाच असा होतो की नितीन सरांकडे गेलो आणि सरांना म्हणलं, सर मला सायन्स घ्यायचंय. आणि जे काही 16 जण होते ते म्हणले नाही, जमणार नाही, 1 वर्ष वाया जाईल, फीस वाया जाईल वगैरे, अशा बऱ्याच काही गोष्टी होत्या. तर म्हणलं ठीक आहे, म्हणलं माझं कर्तव्य होतं की मी तुमच्यासोबत बोलायला पाहिजे, तुम्हाला सांगायला पाहिजे, आणि मी ह्या गोष्टी केल्या. तर त्यावरती सरांनी मग सरांकडे गेल्याच्या नंतर सर मला म्हणले, उमेश मी याच्यासाठीच तुला सांगितलं होतं, कदाचित सर अनुभवाने खूप जास्त मोठे आहेत. सरांनी मला सांगितलं की उमेश मी यासाठीच तुला सांगितलं की तुम्ही सुट्टीला जा आणि विशेष म्हणजे तुमच्या पालकांचा निर्णय घ्या आणि त्यानंतर मला येऊन भेटा आणि बाकीच्या काही गोष्टी असतील तर आम्ही बघून घेऊ. तर त्यावेळेस मी माझे मोठे बंधू आणि आणखी एक बंधू आहेत राम चोकट म्हणून, सो ह्या दोघांना सोबत मग बोलवलं 8 दिवसांनी की असं असं करायचं, आपण करूयात. तर ते आल्याच्या नंतर त्या दोघांनी मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तुला नक्कीच सायन्स घ्यायचंय का, तुझ्या मनात आणखी पण काही डाऊट आहे का, आणि जर फेल झाला तर काय. म्हणलं ठीक आहे, 1 वर्ष वाया गेले, आणखी परत 1 वर्ष वाया जाईल, याच्या पलीकडे पण आयुष्याचे माणसाची जी सर्व्हिस पिरियड असतो जवळपास 30 ते 35 वर्ष असतो. तर मग 35 वर्षातले जर 2 वर्ष वाया गेले तर मला नाही वाटत की आयुष्यच कुठेतरी खूप अडचणीत जाईल. त्यासाठी म्हटलं मला घ्यायचंय. ऍक्च्युली सर मला माफ करा, माझी तब्येत 2-3 दिवस झालं बरी नाही आणि थोडासा मध्ये घशाचा वगैरे त्रास होता. काय प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीनं त्यावेळेस सरांची जी ऍक्शन होती आणि सरांचे जे काही शब्द होते, तर सर मला म्हणले, उमेश ठीक आहे,
प्रश्न असेल की प्रोसेस कशी करायची, कारण तू ऑलरेडी 11वी आर्ट्स केलेलं आहे आणि नंतर परत 11वी सायन्समध्ये, तर ठीक आहे, मी ती गोष्ट करतो, मला थोडा एक 10-15 दिवस दे आणि 11वीचे मुलं आले की तू 11वीच्या मुलांसोबत करू शकतोस कॉलेज वगैरे जॉईन. म्हणलं ठीक आहे सर, चालत नाही. पण म्हणलं एक लक्षात ठेव, जर तू असं केलंस तर तू जिजाऊ ज्ञानतीर्थ मध्ये एक इतिहास घडवशील. म्हणलं सर, ही एक माझ्यासाठी विशेष अपॉर्च्युनिटी आहे आणि मी नक्कीच त्या गोष्टीचं सोनं करेल म्हणलं. आणि फेल वगैरे झालो तरी पण मी माझा दोष मला देईल म्हणलं, पण सक्सेस नक्कीच मी जिजाऊ ज्ञानतीर्थला देईल, की ज्यांनी मला एवढा मोठा चान्स दिला. कदाचित मी कॉलेज किंवा मोठ्या कॉलेजेस मध्ये असलो असतो तर मला तिथं कोणी एक तर पहिली गोष्ट ओळखलं नसतं आणि दुसरं म्हणजे अशा रिव्हर्स प्रोसेस करण्यासाठी कधी कोणी संधी दिली नसती, हेही तितकंच खरं आहे. सो त्यासाठी मला जे काही घडवलं असेल तर त्यांनी घडवलं. मग सायन्स घेतलं. सर सांगायचं म्हणजे 11वीची मुलं जॉईन झाले आणि ज्युनियर मुलांसोबत कॉलेज करणं हे माझ्यासाठी खूप वाईट दिवस होते. लिटरली 2 महिने मला म्हणजे जेवण पण असं जात नव्हतं, की कसं असते माणूस आनंदी असेल तर तो व्यवस्थित झोपतो, जेवण करतो, वेळेवरच्या गोष्टी वेळेवर करतो. सो इतकी वाईट कंडिशन की अरे यार. पण एक दुसरीकडे एक जिद्द होती, एक पॅशन होतं, एक ड्रीम होती, आपल्याला काहीतरी करायचंय, आपला जन्म काहीतरी चांगला करण्यासाठी झालेला आहे. ह्या गोष्टी नेहमी सतत केल्या आणि सरांचे काही पुढे चालून बरेच कानमंत्र आले. ऍक्च्युअली ते सगळ्यांसाठीच होते, माझ्यासाठी एकट्यासाठी नव्हते. सो अशा गोष्टींनी घडत गेलो आणि त्यानंतर 2009 मध्ये जनरल सायन्स मधून पहिल्या क्रमांकावरती 83% घेऊन पहिला क्रमांक मिळवला. क्या बात आहे. सो त्यावेळेस आमच्याकडे 2-3 फील्ड होत्या सायन्समध्ये. एक जनरल सायन्स होती, कम्प्युटर सायन्स आणि पीसीबी बायोलॉजी ग्रुप. सो आणि आपलं सिलेक्शन असं होतं की आपल्याला बायोलॉजी पण पाहिजे आणि मॅथ पण पाहिजे, म्हणजे आपण जनरल सायन्स घेतलं. सो एक 2-3 विद्यार्थ्यांना मार्क जास्त पडले होते, पण ज्या वेळेस रिझल्ट लागला तर त्यावेळेस नितीन सरांनी आणि मला आठवते शिंदे सर आम्हाला संस्कृतला होते, तर त्यांनी सांगितलं की ज्या कॉलेजमध्ये पहिला कोणी आला असेल तर उमेश आलाय, कारण जनरल सायन्स मधून 83% घेणं हे डबल मेहनत करावी लागते आणि ती उमेशने केलेली. कारण बायोलॉजी ग्रुपला बऱ्यापैकी 100 का 150 मार्कांचं प्रॅक्टिकल असायचं. त्यानंतर कम्प्युटर सायन्सलाही 100-150 मार्काचं प्रॅक्टिकल असायचं. त्यामुळे स्कोअर करण्यासाठी तुम्हाला, कारण दॅट इज इन आवर हँड, म्हणजे आपण शाळेमध्ये कधी कोणाचं किंवा कॉलेजेसमध्ये शिक्षक शक्यतो कोणाचं नुकसान करत नाही. सो अशा पद्धतीनं तो एक टर्निंग पॉइंट होता आणि ते एक रिझन होतं की मी आर्ट मधून सायन्स मध्ये आलो. अत्यंत सर प्रेरणादायी ही कथा म्हणजे तुमची ही गोष्ट आहे. कारण 1 वर्ष पाठीमागं जाऊन परत ते आपलं ध्येय जे आहे ते गाठणं, ती मानसिकता तोच माणूस समजू शकतो जो या म्हणजे मला आयुष्यामध्ये तो 1 वर्ष गेल्याचं रिग्रेट नव्हतं, पण ते इनिशियली 2 महिने खूप अवघड गेले. त्यानंतर मला सांगायला आवडेल की साईनाथ सौराते, त्याच्यानंतर किरण, प्रदीप आणि कानोबा असे बरेच, मयूर, हे बरेच नवीन जॉईन झाले. तर मग इतकं मिक्स झालो की नंतर कधी काही वाटलं नाही की आपलं 1 वर्ष गेलंय, आपण परत आलो वगैरे. सो अतिशय व्यवस्थित चांगल्या पद्धतीचा प्रवास आणि जर्नी आणि चांगल्या पद्धतीचं यशही मिळालं असं म्हणता येईल. सर इतर ब्रँच असताना आपण मेकॅनिकल ब्रँचकडे कसे वळला? सर आपण जर 2006 किंवा 2009चा किंवा 2010 पर्यंतचा पिरियड बघितला तर आपण टेक्नॉलॉजीशी इतकं काही कनेक्टेड नव्हतो. जे काही टेक्नॉलॉजी हे जे काय आपण व्हिडिओ कॉलिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी या मागच्या 5 वर्षामध्ये इंडियामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं राबवल्या जात आहेत. आणि मेकॅनिकल म्हणजे घरी एक 2 व्हीलर होती. सो ती गाडी बघून असं नेहमी वाटायचं की गाडी कशी चालत असेल, कसं काम करत असेल, क्लचचं काय फंक्शन असतंय, ब्रेक काय करतंय, किंवा आपण शेतामध्ये जर बघितलं तर आपल्याकडं मळणी यंत्र वगैरे असायचं, तर हे काम कसं करत असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये येतात. गिअर्स कसे, क्लच कसे. सो हे एक इंट्रॅक्शन होतं की आपल्याला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचंय, आपल्याला मशीन रिलेटेड काम करायचंय, आपल्याला मशीन्स बघायचं. सो ते एक कारण होतं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी सिलेक्ट केली. सर भारतामध्ये अशी इंजिनिअरिंगची कोणकोणती नावाजलेली महाविद्यालये आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय आहे, का ती नावाजलेली आहेत आणि अशी किती महाविद्यालये आहेत? सर एकच मिनिट. ओके सर, ओके. सर
इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉलेजबद्दल सांगायचं झालं तर मेन म्हणजे आपण जे काही कॉलेज कॅटेगराईज केले जातात तर हे त्याच्या रँक प्रमाणे कॅटेगराईज केले जातात. आपण जर 1947 किंवा त्यापूर्वीचा पिरियड बघितला तर त्यावेळेस म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आणि ह्या गोष्टीचा आधी काहीही कन्सेप्ट नव्हता. सो आपण जर टॉप रँक दिली तर आपण IIT कॉलेजेस आहेत, त्यानंतर NIT कॉलेजेस आहेत, त्यानंतर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहेत आणि त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. तर प्रायव्हेट कॉलेजेसला आता जशी विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट वाढत चालली आहे त्या पद्धतीनं वेगळे त्यांना सँक्शन दिलं जातंय आणि बरेच लोक आता इंजिनिअरिंग कॉलेजेसची ओपनिंग करतात. सो मी मला सांगायला आवडेल की शक्यतो प्रत्येकाचा फर्स्ट प्रेफरन्स हा IIT, NIT, गव्हर्नमेंट आणि ऑटोनॉमस कॉलेज असा असला पाहिजे. सो असे बरेच गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. आपल्या महाराष्ट्रात सांगायचं झालं तर पुण्यामध्ये पण गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, COEP कॉलेज, औरंगाबादला पण गव्हर्नमेंट कॉलेज आहे, मुंबईला IIT कॉलेजेस आहेत, मुंबईला त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज पण आहे. तर त्यावेळेस त्याचं नाव म्हणजे बरेच आपण बघतो की गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे त्याचे नाव आहेत. म्हणजे असं स्पेसिफिक नाव वगैरे त्याला असं काही नाहीये. जसं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते प्रत्येक आपण आपल्या चॉईस प्रमाणे कॉलेजेसला नाव देतं. सो अशा प्रकारे कॉलेजेस आहेत आणि आमच्या वेळेस CET ची एक्झाम होती. तर आता आय थिंक जॉईंट एंट्रन्स एक्झाम JEE एक्झाम आलेली आहे आणि त्यामध्ये पण मेन आणि परत ऍडव्हान्स अशा प्रकारची एक्झाम आहे. सो हे कॉलेज आहेत तर विद्यार्थ्यांनी नक्कीच या कॉलेजला प्रेफरन्स दिला पाहिजे. सर, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये उद्योजक होण्यासाठी किती संधी आहेत आणि काय काय संधी आहेत? सर, मला इंजिनिअरिंगच्या ऍक्च्युली त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की लाईफमध्ये किती प्रकारचे इंजिनियर्स होत आहेत. बरं. सो टोटल 21 प्रकारचे इंजिनियर्स माणूस बनू शकतो. तर त्यामध्ये एक आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मराईन इंजिनिअरिंग. मराईन म्हणजे जे काही समुद्र जहाज याच्या रिलेटेड असेल. मेकाट्रॉनिक्स ज्याच्यामध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही ब्रांचेस एकत्र येतात अशी मेकाट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. त्यानंतर मायनिंग अँड जिओलॉजिकल इंजिनिअरिंग की जे आता आपण बरेच बघतो, बरेच टनेल्स बघतो किंवा मायनिंगच्या इंडस्ट्रीज आहेत की त्या ठिकाणी स्पेसिफिकली मायनिंग इंजिनियर्स वगैरे घेतले जातात. त्यानंतर आपण नॅनो टेक्नॉलॉजी बघतो की जे ड्रोन वगैरे असतात अशा प्रकारची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा पण एक स्पेसिफिक इंजिनिअरिंग आहे. त्यानंतर पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग आहे, रोबोटिक्स इंजिनिअरिंग आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर, वॉटर इंजिनियर अशा 21 प्रकारच्या इंजिनिअरिंग आहेत. सो आपल्याला जर उद्योग करायचा झाला तर सर मला नाही वाटत की जे काही मॅक्झिमम 60-70% जे काही प्रोडक्ट्स आहेत किंवा जे काही फील्ड आहेत तिथं आपण जॉब करू शकतो ह्या इंजिनिअरिंगच्या अंडरमध्ये येतात. जर आपण आता एक्झाम्पल घेतलं तर घरामध्ये आपल्या येणारी प्रत्येक गोष्ट ही इंजिनियर मेड असते. म्हणजे आपण छोटे जर आपण घरामध्ये आपण एखादी गाडी आणली ती पण इंजिनिअरिंग मेड असते. आपण घर बांधलं ती पण इंजिनियर मेड असते. इंजिनियरच बनवतो. घरामध्ये घेतलेले आपण जे काही दुकानातले आयटम्स असतात त्याच्या पण मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात. त्या इंडस्ट्रीमध्ये इंजिनियर्स काम करतात, त्या गोष्टी बनवतात. सो घरात येणारा जवळपास 70% गोष्ट किंवा 80% गोष्ट ही इंजिनियरने बनवली जाते. सो आपण नक्कीच उद्योजक बनलं पाहिजे की आपण जर आता शेतीच्या रिलेटेड विचार केला उद्योजक म्हणून तर आपल्या शेतात पिकणारा माल आपल्याला आपल्या घरी कसा प्रोसेस करता येईल आणि तो मार्केटमध्ये कसा फायनल प्रोडक्ट म्हणून विकता येईल याकडे नेहमीच लक्ष दिलं पाहिजे मला असं वाटतंय. कारण आज आपण सोयाबीनचे जर भाव बघितले तर सोयाबीन आपण आज जवळपास विकतो 40 रुपये किलोनी. तेच तेल आपण घेतो 100 किंवा 110 रुपयाला. जरी आपण त्याच्यावरती 10 रुपये किंवा 20 रुपये प्रोसेसिंग कॉस्ट जरी धरली तर त्याचा भाव एवढा व्हायला नको की तो डायरेक्ट 100 आणि 110 रुपयाला त्याचं प्रॉफिट मिळतं. सो अशा प्रकारे मला वाटतं की आपण प्रोसेसिंग बरंच काही करू शकतो. जसं की आपल्याकडे सूर्यफूल असतं किंवा आपण ऊस आहे, ऊसाच्या रिलेटेड बरेच आता बाहेर कंट्रीज मध्ये तो ज्यूस दिला जातो ऊसाचा, शुगर केन. सो अशा प्रकारे बरेच उद्योग आपण करू शकतो किंवा आपण तूर डाळ असते आपण ते विकू शकतो. मला एक उद्योजकांसाठी एक विशेष गोष्ट सांगायला आवडेल की आपल्याला जर इचलकरंजी माहित असेल कोल्हापूरच्या तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त म्हणता येईल की तिथं जो कच्चा धागा आहे कापसाचा तो प्रोसेस केला जातो. तिथं मी एक प्लांट बघितला होता की एका राहत्या घरामध्ये जवळपास तो एरिया 700 ते 750 स्क्वेअर फीट असेल. त्यामध्ये जवळपास त्यांनी 12 मशीन बसवल्या होत्या आणि त्या मशीन 2 माणसंच हँडल करत होते आणि महिन्याला त्यांचा टर्नओव्हर जवळपास 2 लाख रुपयाचा.
सो अशा प्रकारचा आपल्याकडं कापूस एवढा पिकतो. आपण कापूस फुकटच्या भावामध्ये देतो आणि कापड तर आज आपण बघितलं तर सामान्य गोष्ट, एखादा साधा ड्रेस घ्यायचा झाला तर त्याची किंमत 500, 700 आणि 1000 रुपये झालेली आहे. सो अशा पद्धतीने आपण कापसाला आपल्या घरी प्रोसेस करून या पद्धतीचं म्हणजे आपण एक उद्योजक होऊ शकतो. तर माझी विनंती आहे, तुम्हाला या रिलेटेड काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मी आपल्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहे. आपण उद्योगाकडे नक्कीच वाटचाल करायला पाहिजे. फार छान प्रश्न सर. ही गरज आहे काळाची. आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे. आपण जिथे फॉरेन गोष्टी आहेत त्यावरती बायकॉट केलं पाहिजे आणि जी स्वदेशी मुवमेंट आहे ती आपण पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. मला ऍक्च्युली मी नितीन सरांचे बरेच फेसबुकवरती ऑलमोस्ट मी नितीन सरांची आणि जिजाऊ रिलेटेड सगळ्या पोस्ट, सगळ्या गोष्टी फॉलो करतो आणि मला बरंच म्हणजे सरांनी आता जो काही उपक्रम चालू केला आहे की स्वतः जिथे आपण भाजीपाला आहे तो प्रोसेस करायचा आणि तो पूर्ण परभणीमध्ये घरपोच कसा करता येईल. बरोबर. मला नाही माहित की सरांना वेळ कसा मिळतो की इकडे 1000 विद्यार्थ्यांचं नियोजन करायचं आणि जिजाऊ मध्ये अशा गोष्टी केल्या जातात की तुम्हाला तिथं शिकवायचं पण जबाबदारी घ्यावी लागते, विद्यार्थ्यांच्या खाण्याची पण जबाबदारी, विद्यार्थ्यांच्या राहण्याची. त्यानंतर प्रत्येक लहान विद्यार्थी 5वी ते 10वीचे त्यांचे बरेच मेडिकल प्रॉब्लेम असतात. प्रत्येकाचं काही ना काहीतरी दुखतं. ह्या सगळ्या गोष्टी करून अशा आणि सोशल वर्क मध्ये पण सपोर्ट करतात. तर हा एक आमच्यासाठी खूप मोठा अभिमान आहे. आणि सरांना जर अशी काही गोष्ट, मला जर कुठं सरांना असं वाटलं की इन्व्हॉल्व करता येईल तर सरांनी नक्कीच करावं, एक विनंती माझी. नक्कीच सर. आपली ज्या ठिकाणी आम्हाला आवश्यकता पडेल आम्ही नक्कीच तुम्हाला या ठिकाणी बोलवू. हक्कानं आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बोलवू. सर, महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या किती संधी आहेत आणि कोणकोणत्या संधी आहेत? सर, त्या इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये सांगायचं जर झालं तर मला एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की बरेच लोक म्हणतात की इंजिनिअरिंगला व्हॅल्यू नाही राहिली. आधी बरेच इंजिनिअरिंग झाले. त्याआधी मी एक गोष्ट सांगू इच्छितो. मागच्या 20 वर्षापूर्वी इंजिनिअरिंगचा रिझल्ट हा नेहमी 12 ते 13% लागतो. तो कसा लागतो तर मग पर सेमिस्टर आणि पर इयर ऑल क्लिअर सब्जेक्ट करणारे हे फक्त 12 ते 13% विद्यार्थीच असतात की ते ऑल क्लिअर आणि ऑल सेमिस्टर एक्झाम क्लिअर करतात. सो नंतर मग ते सेकंड इयर मध्ये सब्जेक्ट काढणं, थर्ड इयर मध्ये काढणं आणि आजही इंजिनिअरिंगचा रिझल्ट त्याच पर्सेंटेज मध्ये लागतो. सो आपण काय लक्षात घेतलं पाहिजे की इंजिनिअरिंगची व्हॅल्यू किंवा जो खरंच अभ्यास करतो तर त्या लोकांसाठी इंजिनिअरिंग कुठेही इंजिनिअरिंगचं व्हॅल्युएशन कमी झालेलं नाही, काही नाही. एवढंच आहे की नंबर ऑफ म्हणजे जॉब कमी आणि नंबर ऑफ इंजिनियर जर जास्त आले तर ऑब्विसली म्हणजे डिमांड सप्लायचं हे एक रिलेशन आहे. सो अशा गोष्टी झाल्या तर नक्कीच जर आपला सप्लाय वाढला तर डिमांड कमी होतो. पण नोकरीच्या संधी जर सांगायचं झालं तर नोकरीच्या संधी सर प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या आहेत. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात आता एवढ्या सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी आहे की आपण ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो. अदर राज्यामध्ये पण बऱ्यापैकी जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जर आपल्याला मेकॅनिकल रिलेटेड जॉब करायचा असेल तर ते पुण्यामध्ये जॉब करू शकतात. मुंबईमध्ये काही इंडस्ट्री आहेत. ज्याला सॉफ्टवेअरमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे त्याला पुणे पण आहे. आयटीचा हब बेंगलोर मानलं जातं, बेंगलोरला पण जाऊ शकतात. हैदराबादमध्ये पण चांगल्या पद्धतीच्या कंपन्या आहेत. त्यानंतर दिल्लीला सुद्धा कंपन्या आहेत. आपण जायला पाहिजे, म्हणजे असं काही नाही. आता दिल्ली पण एक प्लेस आहे, सगळ्या ठिकाणी सुविधा झालेल्या आहेत. तो इंडियामध्ये ऑलमोस्ट एक थोडेफार स्टेट सोडले तर प्रत्येक ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगल्या आहेत. आणि ज्याला जॉब करायचा आहे त्याने असा स्पेसिफिक विचार नाही केला पाहिजे की मला मी पुण्यातच जॉब करणार, मी मुंबईमध्येच करणार वगैरे. आपल्याला ज्या ठिकाणी आपलं करिअर घडते त्या ठिकाणी आपण जॉब केला पाहिजे. सो जॉबच्या संधी सर खूप जास्त आहेत. जॉब जर भेटायचा असेल तर आपण आपल्या स्किल वाढवल्या पाहिजेत. आपण आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम करता आलं पाहिजे. सो नक्कीच जॉब भेटतो मार्केटमध्ये. नक्कीच सर. आणि ह्या ज्या गोष्टी तुम्ही आता सांगितल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आणि उपयुक्त गोष्टी आहेत. सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या गोष्टी कृपया नोट करून ठेवा. सर, थोडासा माझा एक प्रश्न होता की जर आपण इंजिनिअरिंग नसतात तर काय झालं असतं किंवा काय व्हायला आवडलं असतं? ओके सर, मी चॉईस करताना अशी केली होती की आपल्याला जनरल सायन्स घ्यायचं. त्याचं कारण असं होतं की जनरल सायन्समध्ये PCM ग्रुप पण कव्हर होतो आणि PCB ग्रुप पण कव्हर होतो. सो माझा फर्स्ट प्रेफरन्स जो होता तो इंजिनिअरिंगलाच होता. त्यानंतर जर इंजिनिअर नसतं झालं तर मला मेडिकल बद्दल पण
आवड होती, मी नक्कीच मेडिकल केलं असतं. कारण पण एक घरामध्ये एक वातावरण होतं, घरात एक इमेज तयार झाली होती सर, की मुलगा म्हणलं तर इंजिनियर आणि मुलगी म्हणलं तर डॉक्टर. सो अशा पद्धतीचं एक वातावरण होतं. त्यामुळे फर्स्ट प्रेफरन्स हा इंजिनिअरिंगला होता. आणि एक दोन आत्याची मुलं पण होते, सो त्यांच्याकडे बघून थोडंसं इन्स्पायरेशन मिळायचं की आपण पण असं इंजिनियर झालं पाहिजे. सो आणि शेवटी तेच झालं. माझी इंजिनिअरिंग झाली, आमच्या घरामध्ये 4 इंजिनियर झाले आणि 4ही बहिणी डॉक्टर झाल्या. असं आमचं एक जॉईंट फॅमिली आहे. सो अशा पद्धतीचं झालं. सेकंड ऑप्शन मेडिकल, आणि तेही नसतं झालं तर मग मी थर्ड ऑप्शन BSc किंवा ऍग्रीकल्चर हे करून मी कॉम्पिटिटिव्हची तयारी केली असती. सो अशा पद्धतीचा एक प्लॅन आहे. नक्कीच सर. सॉरी सर, पण तुमचा थोडासा आवाज कमी येतोय असं कमेंट आलेली आहे. शक्य होईल तितका थोडासा जोरात बोलण्याचा प्रयत्न करा. आता तुमची तब्येत बरोबर नाही आहे, पण ठीक आहे सर, चालेल, नो प्रॉब्लेम. सर, यानंतर काही स्वप्न आहेत का तुमची? आता तुम्ही जॉब करताय, चांगल्या पद्धतीने तुम्ही सेटल झालात, पण या पलीकडेही काही स्वप्न आहेत का? सर नक्कीच स्वप्न माणसाचे असलेच पाहिजेत. मरेपर्यंत माणसाला स्वप्न असले पाहिजेत. आणि स्वप्न असे आहेत की कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त काय शिकता येईल, आपल्या स्किल आपल्याला कशा अपग्रेड करता येईल, आणि कमीत कमी वयामध्ये आपल्याला मॅक्सिमम पोस्टवरती कसं जाता येईल. आणि त्याचबरोबर दुसरं स्वप्न आहे की आपण इंजिनिअरिंग केली, आपण बऱ्याच काही गोष्टी केल्या. माझं बऱ्याच राज्यामध्ये पण फिरणं झालंय. मी दिल्ली, बिहार, कलकत्ता, त्यानंतर झारखंड, म्हणजे मी जवळपास नॉर्थ आणि ईस्ट हा एरिया पूर्ण फिरून झालेला आहे. आणि आता मी साऊथ मध्ये आहे. सो एरिया फिरायचं जर राहिलं म्हणलं तर आपल्याला एक वेस्टला जावं लागेल. तर मग हे करत असताना फिरणं आणि फिरून आपल्याला नवीन काही गोष्टी मिळतात का, नवीन गोष्टी मिळाल्याच्या नंतर त्या आपल्याला आपल्या समाजामध्ये कशा वापरता येतील. आणि सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आहे. सो मला जिथेही कुठं अपॉर्च्युनिटी मिळेल तर मी नक्कीच नेशन बिल्डिंग मध्ये आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी मी सपोर्ट करेल. सो असं एक माझं स्वप्न आहे सर. नक्कीच, आणि हे तुमचं स्वप्न नक्कीच सर पूर्ण होईल. त्यासाठी तुम्हाला आमच्या सर्वांतर्फे जिजाऊ परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर, हेडफोन असेल तर तुमच्याकडे हेडफोन तुम्ही लावू शकता, जर असेल तर जवळ आहे हां, तर बोलत बोलत तुम्ही हेडफोन देखील लावू शकता. हो. हां सर, आता तुम्ही जॉब करत असताना तुमच्या वेगवेगळ्या देशासोबत देखील संबंध येत आहे. म्हणजे अमेरिका असेल, चीन असेल, जपान असेल, या देशांसोबत तुमचा सातत्यानं संपर्क येतोय. सर, भारत आणि इतर देश टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये काय फरक तुम्हाला जाणवतोय? कशी आहे इतर देशांची टेक्नॉलॉजी भारताच्या तुलनेमध्ये, किंवा काय फरक जाणवतोय तुम्हाला? हो सर, मी आज बऱ्यापैकी एक 12 ते 13 देशांसोबत माझं काम चालतं. कंपनीला जे काही बाहेरून मटेरियल लागतं, इंडियामध्ये आपण जो मटेरियल घेतो त्याला डोमेस्टिक, आणि बाहेर जे घेतो त्याला इम्पोर्ट असं म्हणतात. तर मी इम्पोर्टचं काम करतो. सो टेक्नॉलॉजी सर जर आपण बघितली तर आपण एक मागच्या 5 वर्षांमध्ये टेक्नॉलॉजीकडे थोडंसं आपण वळलो आहोत, पण आपण टेक्नॉलॉजीमध्ये परिपूर्ण नाहीये. तर बाहेर आपण बघितलं की US असेल, इव्हन चायना असेल, UK असेल, जर्मनी, स्वीडन, हे लोक टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये खूप जास्त पुढे. ऍक्च्युली परिस्थिती बघितली तर त्यांच्याकडं जमीन जास्त आहे, त्यांच्याकडं बिझनेस खूप मोठा आहे, पण मॅनपॉवर कमी आहे. तर त्या कंडिशन मध्ये त्यांनी कमी माणसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं काढता येईल, किंवा आपल्याला नवीन अपग्रेडेड म्हणजे त्यांचा बऱ्याच ठिकाणी उपक्रम आहे की विदाउट मॅनपॉवर किंवा विदाउट लेबर आपल्याला प्रोडक्शन कसं काढता येईल. अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहेत. आणि टेक्नॉलॉजीनी फायदा काय होतो सर, की टेक्नॉलॉजीनी तुमच्या जी प्रोडक्टची कॉस्ट असते ही खूप कमी होते. चायनाचं मटेरियल आपल्या भारतामध्ये येण्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप, आता बरेच लोकांना ही गोष्ट माहित आहे का नाही मला नाही माहित, पण चायना आपल्यापेक्षा टेक्नॉलॉजीमध्ये खूप जास्त पुढे आहे. आणि चायनावरती बऱ्याच मोठ्या मोठ्या, अमेरिकेमध्ये कितीही त्यांनी सांगितलं आम्ही ही गोष्ट बायकॉट करू, ती गोष्ट बायकॉट करू, पण आता सध्याच्या कंडिशनला बऱ्याच कंट्री चायनावरती डिपेंड आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते केवळ आणि केवळ 2 गोष्टीमुळे, एक तर लेबर आणि दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजी. सो टेक्नॉलॉजीने काय होतं सर, की सपोज आपण एक एक्झाम्पल घेतलं की आपल्याला एखाद्या गोष्टीचं मॅन्युअल प्रोडक्शन करायचं असेल तर त्यामध्ये आपण कितीतरी तास लावतो किंवा कितीतरी दिवस जातात. पण तेच जर आपण चांगल्या हाय क्वालिटी मशीनने जर केलं तर त्याच्या एका तासामध्ये प्रोडक्शन हे जवळपास हजारो पीसेसचं होतं. तर त्या कंडिशन मध्ये
त्या प्रोडक्टची कॉस्ट कमी होते, त्या प्रोडक्टची क्वालिटी, टेक्नॉलॉजीचा फायदा काय होतो की क्वालिटी पण चांगल्या पद्धतीचा प्रोडक्ट मिळतो आणि तुमचा मेन म्हणजे लीड टाइम कमी होतो. सो अशा गोष्टी ज्या आहेत, टेक्नॉलॉजीचे बरेचसे फायदे आहेत. तर त्या कारणास्तव टेक्नॉलॉजी आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. सो एक आपलं लाईव्ह एक्झाम्पल सांगायचं झालं तर सर, हा जो आपला काही सेशन आहे लाईव्हचा, हेच मला नितीन सरांनी 2013 मध्ये आणि 16 मध्ये बोलवलं होतं कार्यक्रमासाठी, पण सुट्टी नाही भेटल्यामुळे मी नाही येऊ शकलो. पण आता असं आहे की तुम्ही मला कधी व्हिडिओ कॉल केला तर आपण आपला हा लाईव्ह सेशन होऊ शकतो. तर हा एक टेक्नॉलॉजीचा खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे आणि याच्यासाठी खर्च लागत नाही. मी जर आलो असतो तर ते ट्रान्सपोर्टेशन, येण्याचा वेळ, कंपनीला सुट्टी, म्हणजे इतका टेक्नॉलॉजीचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आता मी बऱ्याच राज्यामध्ये जातो. आत्ताच्या कंपनीमध्ये नाही, मागच्या कंपनीमध्ये मी बरंच फिरायचो. तर त्या कंडिशन मध्ये मला बँकेचे व्यवहार करायचे असतील किंवा मला ट्रेन तिकीट बुक करायचं असेल, याच्या व्यतिरिक्त मला कोणाला आणखी व्हिडिओ कॉलिंग करायची असेल, तर हे मी फ्रॅक्शन ऑफ म्हणजे असं म्हणतात की सेकंदामध्ये होऊन जातात. 1-2 मिनिटांमध्ये तुमची पूर्ण प्रोसेस होते. सो अशा पद्धतीनं टेक्नॉलॉजी माणसाला सपोर्ट करते. सर, आज आपण बघतोय की चायनामधल्या बऱ्याचशा वस्तू भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती येतात. तर काय कारण आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये चायनीज वस्तू येतात आणि त्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं त्यांचा खप होतो? म्हणजे भारतातील वस्तूंच्या तुलनेमध्ये चायनाच्या वस्तूंना जास्त भारतामध्ये मागणी, काय कारण आहे त्याचं? त्याचं कारण असं आहे की सर, आपण जर बघितलं तर आपल्याकडे आधी एक परसेप्शन होतं, चायनातली गोष्ट आपण म्हणलं की आपण म्हणायचो नाही, त्याची क्वालिटी फार लो आहे. पण आता तशी कंडिशन नाही. चायनामधून जे मटेरियल येते हे मटेरियल क्वालिटी पण आहे आणि चांगल्या पद्धतीचं मटेरियल येतं. तर ते भारतामध्ये येण्याचं एक किंवा भारतामध्ये त्याचा खप होण्याचं कारण त्याची एक म्हणजे त्याची जी काही प्राइस आहे, त्याची जी किंमत आहे, ती किंमत, त्यामुळे तुम्हाला कमी किमतीमध्ये चांगल्या पद्धतीचा प्रोडक्ट मिळत असेल तर कस्टमरला त्याशी घेणं देणं नाहीये की ते इंडियामध्ये बनला आहे की ते चायनामध्ये बनला. कस्टमर नेहमी विचार करेल की मला सेम क्वालिटी आहे, मला एक दुकानवाला तो कमी प्राइस मध्ये देतोय, तर त्यामध्ये मी नक्कीच कमी प्राइस वाला घेतो. तर त्याचं कारण असं आहे की सर, त्यांच्याकडे मॅन पॉवर ही खूप जास्त आहे आणि त्यांच्याकडं जी बनवण्याची कॉस्ट आहे ती कमी लागते आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे हाय टेक्नॉलॉजी असल्यामुळे ती प्राइस आणखीच कमी येते. सो हे कारण आहेत की त्यामुळं इंडियातले बरेच जे काही सेलर आहेत ते चायनामधून मटेरियल मागवतात आणि इंडियामध्ये ते मटेरियल विकतात. सर, या जर चायनीज वस्तूंवर आपल्याला बंदी घालायची असेल तर काय प्रोसेस असते त्याची? सर, बंदी जर घालायची असेल तर ऍक्च्युली आपल्याला जर एखाद्या देशावरती बंदी वगैरे घालायची असेल तर त्यामध्ये 2 ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल असतात. एक म्हणजे त्या कंट्रीचं गव्हर्नमेंट आणि दुसरं म्हणजे वर्ल्ड ट्रेडिंग जे असते त्याची एक ऑर्गनायझेशन आहे. तर आपण असंही कोणावरती बंधन घालू शकत नाही. पण त्याच्यामध्ये जर काय असेल की सपोज एखादा प्रोडक्ट आहे, आपल्याकडे तो 10 रुपयाला बनतो आणि चायनामधून जर तो 5 रुपयाला बनतो आणि इंडियामध्ये 6 रुपयाला येतो, तर त्यामध्ये प्रोसेस अशी करू शकतो की आपण चायनाच्या प्रोडक्टवरती आपल्याला मॅक्झिमम प्रकारची ड्युटी कशी लावता येईल, तर अशा पद्धतीचे प्रयत्न केले जातात. आणि तो जर थांबवायचा असेल तर त्या कंडिशन मध्ये पण आपल्याला एक काही कारण द्यावं लागत असतात. किंवा जसं की आपण आता मध्ये ऍप बंद केले तर त्याला कारण होतं की ते सिक्युरिटी होत्या, इंडियाचा डेटा ते कलेक्ट करत होते. सर, असं काही रिझन असेल तर त्या कंडिशन मध्ये आपण बाहेर देशातला माल थांबवू शकतो. नक्की सर. सर, आणखी एक माझा छोटासा प्रश्न आहे की आता या सगळ्या गोष्टी तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं कंपनीमध्ये जॉब वगैरे करता, परंतु या पलीकडे तुम्ही काही छंद वगैरे काही जोपासता का, किंवा काही छंद वगैरे आहेत का तुम्हाला? हो सर, म्हणजे बऱ्यापैकी मला न्यूजपेपर वाचायला खूप जास्त आवडतो. मी बऱ्याच न्यूजपेपर म्हणण्यापेक्षा मी न्यूज खूप जास्त बघतो. आणि मी मध्ये आता बऱ्याच द हिंदू वगैरे सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. तर माझी एक रिक्वेस्ट आहे प्रत्येक विद्यार्थ्याला की आपण नक्कीच द हिंदू हा पेपर आपण वाचला पाहिजे. तुम्हाला हे सांगतो की 2 महिने 3 महिने तुम्हाला काहीही कळणार नाही. तुम्ही फर्स्ट पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत जरी वाचलं, पण तो पेपर जर एकदा समजायला लागला, त्यातले तुम्ही एखादी डिक्शनरी घेऊन तुम्ही बसले आणि ते जर समजलं तर खूप चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन, खूप चांगल्या पद्धतीच्या न्यूज असतात आणि तिथं लिहिणारे बरेच जे काही आपण
त्याचं जे तिथे जे लेख देतात त्या लेखमध्ये हे खूप चांगल्या पद्धतीचे IAS ऑफिसर किंवा गव्हर्नर, प्रेसिडेंट अशा प्रकारचे जे लोक आहेत की रिटायर्ड वगैरे किंवा जे आता रनिंग मध्ये पण हे लोक तिथं त्यांचा लेख देतात. सो खूप चांगल्या पद्धतीचा पेपर आणि चांगल्या पद्धतीची माहिती त्यामध्ये दिलेली असते. सो जमलं तर प्लीज तो पेपर वाचण्याचा प्रयत्न करा. नक्की. आणि प्रत्येकाला जर त्याची हार्ड कॉपी नाही मिळाली तर ऑनलाईन त्याचं सबस्क्रिप्शन 1 महिन्याला 150 रुपये वगैरे काहीतरी आहे. हम्म. एक 1200 रुपयांमध्ये 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळून जातं. तर अशा पद्धतीच्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त तर मला बऱ्यापैकी फिरायला वगैरे आवडते. बर. भारतातला बराचसा एरिया माझा फिरून झालाय. वा. आणि आणखी मला नक्कीच संधी कुठे मिळाली तर मी नक्कीच तिथं जाईल. आणि यापुढे सर तिसरं सांगायचं झालं तर यापुढे मी जर नक्कीच कोणाला काही मदत करायची असेल किंवा माझ्याकडनं जी काही मदत होईल किंवा समाज जेव्हा मी शब्द वापरतो तेव्हा मी फक्त माणूस आणि माणुसकी या दृष्टिकोनातून वापरतोय. सो समाज किंवा भारताला पुढे नेण्यासाठी जर माझं काही मला सहकार्य. हॅलो हॅलो, आवाज येतोय? हां येतोय सर. सर तुमच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो सगळ्या गोष्टी आणि बरीचशी तुमच्या बाबतीमध्ये माहिती देखील मिळेल. आपण अनेक गरजू विद्यार्थ्यांना देखील मदत करता, अनेक समाजोपयोगी कामं देखील आपण करता. म्हणजे ही एक समाजाची सेवाच आहे. अनेक विद्यार्थ्यांना जर पुस्तकाच्या अडचणी असतील, फीसच्या अडचणी असतील किंवा गायडन्सच्या अडचणी असतील तर या गोष्टी देखील आपण करता. तर वेळ काढून आपण या गोष्टी कशा पद्धतीनं करता आणि आपल्या समोर काय असतं नेमकं, हे करण्यामागचं काय उद्दिष्ट आहे? सर आपण या गोष्टीला रिव्हर्स घेऊयात. म्हणजे सामाजिक कार्य किंवा सोशल वर्क म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण ज्या समाजातून आलो आहोत, आपण ज्या गावातून आलो आहोत किंवा आपण ज्या देशामध्ये शिकतोय तर आपण प्रत्येकाचे ऋणी आहोत. तर आपलं कर्तव्य आहे की आपण जर पुढे गेलो तर आपण प्रत्येक पावलाला, प्रत्येक स्टेपवरती आपण दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. प्रत्येकाला आपण कसं पुढे नेता येईल. तर माझं एक सगळ्यात मोठं फोकस असेल की सर्वांनी शिकलं पाहिजे. कारण शिक्षण हा एक इतका चांगला मार्ग आहे की तुम्ही जगामध्ये कुठेही आणि कितीही मोठ्या पोस्टवरती जाऊ शकता. तर त्यावेळेस तुम्हाला कोणासोबत पॉलिटिक्स करण्याची गरज नाही किंवा कोणी तुमच्यामध्ये येऊन तुमचे मार्क ओढून घेणार नाही. तुमचं प्युअर बेसिसवरती सिलेक्शन असतं. आणि अभ्यास ही एक इतकी चांगली गोष्ट आहे ना, तर त्याचं याड लागलं पाहिजे. जसं आपण सैराट जर बघितलं असेल सो याड लागलंच पाहिजे. आणि मला ऍक्च्युली 11वी मध्ये जर सांगायचं झालं तर सर तेच झालं होतं. मला याड लागलं होतं सायन्सचं आणि मी प्रेमात पडलो होतो अभ्यासाच्या. सो हे नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याला झालं पाहिजे मला असं वाटतंय. तर हे करण्यासाठी सर वेळ वगैरे लागत नाही. कारण आज टेक्नॉलॉजी आली आहे, तुमच्याकडे फोन आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी डिक्शनरी देण्याचं पण काम केलं की बाबा डिक्शनरी आपण नक्कीच सोबत ठेवली पाहिजे. ती कोणतीही असो, ती बाकीच्या तुम्ही अदर लँग्वेजेसची ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण शक्यतो शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना इंग्लिशची डिक्शनरी सोबत ठेवायची. तर आता तर टेक्नॉलॉजी एवढी चांगली आहे की ज्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीमध्ये मोबाईल वापरायला भेटतो त्यांनी थोडेसे ऍप आहे त्याच्यावरती पण ह्या गोष्टी. सो हे करण्यासाठी सर मला वेळ काढायची वगैरे गरज नाही. नक्कीच प्रत्येकाचा मला फोन आला. मी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये पण मदत केली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा फीससाठी पण फोन आला होता, त्यांना मदत केली. मागच्या वर्षी आता 2019 मध्ये 15 ऑगस्टला तर बऱ्याच दिवसापासून गावाला जायचं होतं. बहिणीचं आता परभणी सिव्हिल हॉस्पिटलला तिचं हे झालं, ती आता हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे तिथं, ती डॉक्टर आहे. सो आम्ही दोघांनी ठरवलं की आपण काहीतरी आपल्या गावासाठी केलं पाहिजे. तर आम्ही दोघं सरप्राईज म्हणून 15 ऑगस्टला गावाला गेलो. तिथं म्हणजे त्यांना खूप आनंद झाला की एकदम म्हणजे आहे आजही गावाबद्दल आणि गावाबद्दल खूप जास्त प्रेम आहे. जर मी घडलो असेल तर त्यामध्ये गावाचा आणि गावातल्या सगळ्यांचा, शाळेचा, ह्या सगळ्यांचा वाटा तितकाच आहे जितका मी अभ्यास केला. सो त्यांच्याबद्दल आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य फक्त पार पाडण्याचं काम करत आहे असंच मी म्हणेन. नक्कीच सर. आणि ही अत्यंत पुण्यामध्ये मला एक वेळ भेटली होती सर की जे काही फाउंडेशन होतं की तिथं अनाथ आश्रमाची मुलं वगैरे असतात तर त्या ठिकाणी मी फूड डोनेशनचं पण काम केलं होतं. सर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर आपण आपल्या जीवनामध्ये नक्की करतो.
कारण आपण जर असा विचार केला की नाही माझा वेळ, माझा पैसा आणि माझी फॅमिली, तर त्या कंडिशन मध्ये आपण कधीच काही करू शकणार नाही. आणि एखाद्याला प्रेम देण्यासाठी किंवा एखाद्याला मदत करण्यासाठी कधी फक्त पैसाच लागतो असं कधी काही नसतं. सो मला असं वाटतं की ह्या गोष्टी प्रत्येकाने जर केल्या तर जे मागचे 75 वर्ष भारत की आजही आपण जर तुम्ही बघितलं असेल तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सो यांनी, मी आता त्यांचा बऱ्यापैकी इतिहास वाचला की सगळ्यांचाच, सो हे लोक ऍग्रिकल्चर, शेती रिलेटेड प्रॉब्लेम, भारतात असणारी गरिबी, भारतात असणारं एज्युकेशन, त्या गोष्टीवरती बोलत होते. आणि आजही आपण त्याच गोष्टीवरती बोलतो. म्हणजे 75 वर्षामध्ये जर आपण आपली प्रगती बघितली तर आपण कुठं आहोत, ह्या गोष्टीवरती जर तुम्ही एखादा निवडणुकीच्या वेळेस आपण सगळ्या नियमावली आणि ह्या गोष्टी ठरवतो, त्या कंडिशन मध्ये त्या गोष्टी 5 वर्षात कोणी विचारत नाही की त्या झाल्या का नाही झाल्या. आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये असं कधी होत नाही. त्यामुळे ते प्रायव्हेट सेक्टर मध्ये तुम्ही वेळ दिली आणि तुम्ही तुमचं काम दिलं तर ते तुम्हाला वेळेत करावं लागतं. म्हणून त्याचं कारण आज असं आहे की गव्हर्नमेंट सेक्टर प्रायव्हेट सेक्टरकडे वळते. सो ह्या काही गोष्टी आहेत. नक्कीच सर. आणि ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की आपण एवढ्या मोठ्या पदावरती जाऊन देखील आज चांगल्या जॉबवरती आपण असताना आपण परत आपल्या गावाकडे वळून बघताय, आपल्या माणसाकडे वळून बघताय आणि समाजाकडे वळून बघताय. ही एक खरंच खूप माझी जन्मभूमी, कर्मभूमी, आणि कर्मभूमी नाही म्हणता येईल, जन्मभूमी, पण मृत्यू माझा हा तिथंच होणार आहे. आणि माझा गावाबद्दल असलेलं माझं प्रेम, माझा लळा हा कधी कमी होणार नाही. मी भले आज इंडियात असेल, उद्या दुसऱ्या राज्यात गेलो किंवा बाहेर कुठेही गेलो, तर ते प्रेम, ते आपली लोक किंवा माझी, नुसतं गावच नाही, आजूबाजूचे बरेच माझ्या ओळखीचे आहेत गावातले, किंवा माझी शाळा असेल, माझा जिल्हा असेल, माझं महाराष्ट्र असेल, सगळे सोबत आहेत. आणि कुठेही गेलं तरी मी त्यांना ओळखणार नाही किंवा मी मागं बघणार नाही, असं कधी होणार. नक्की सर. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची सर. आज बरेच जणांना जॉब असतात, बऱ्याच जणांना पगार असतात, परंतु ते समाजाकडे किंवा गावाकडे वळून बघत नाहीत. तर ती गोष्ट आपल्यामध्ये आम्हाला जाणवली की आपण चांगल्या जॉबवरती असताना देखील आजही आपल्याला आपल्या गावाची तितकीच काळजी आहे, गावातल्या विद्यार्थ्यांची, गावकऱ्यांची काळजी आहे आणि कुठंतरी गावासाठी काहीतरी करण्याची धडपड आहे. गावाबद्दल मला खरं तर काहीच करता आलं नाही. मला जर कधी नक्की चान्स भेटला तर गावामध्ये, आपल्या गावामध्ये, किंवा आता आमचे सूरज सर आहेत, विशेष मला सांगायला आवडेल की त्यांनी हा सेशन स्वीडन वरून जॉईन केलेला आहे. त्यांचे मोठे बंधू पण आहेत. आणि ऑफिशियली सांगायचं झालं तर ते सर आम्ही त्याला म्हणतो, तर ते आम्हाला सांगतात की जर टाउन हा नावाचा कन्सेप्ट आहे किंवा विलेज नावाचा कन्सेप्ट आहे, तर तिथं असं नाही जाणवणार की एका ठिकाणी खेड्यामध्ये तुम्हाला बस पण येत नाही आणि दुसऱ्या ठिकाणी पुण्यासारख्या मेट्रो ठिकाणी लाखो लोक तिथं जातात, त्यानंतर रोगराई आली तर परत तिथून येतात वगैरे. म्हणजे इतका मोठा डिफरन्स आहे, जमीन आणि आभाळ अशा प्रकारचा डिफरन्स आहे. तर तसं न करता आपल्याला काय करता येईल की आपल्याकडं लोकांनी खेड्याकडे गेलं पाहिजे. गांधीजींनी ह्या गोष्टी नेहमी सांगितलेल्या आहेत की आपली जी जमीन आहे, आपली जी जन्मभूमी आहे, ती आपल्याला कशी डेव्हलप करता येईल. गव्हर्नमेंटनी त्या इंडस्ट्री एकाच ठिकाणी ठेवता, त्या इंडस्ट्री खेड्याकडं, जर एका तालुक्यामध्ये 5 इंडस्ट्री झाल्या तर तिथं लोकांना जॉब जास्त मिळू शकतो. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर हे नक्कीच खेड्याकडं गेलं पाहिजे मला असं वाटेल. आणि माझ्या गावाला जर एखादी कंपनी झाली चांगल्या पद्धतीची वगैरे तर मी नक्कीच पुणे मुंबईला जाणार नाही. मी तिथं जाईल, मला आणखी माझे स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद मिळेल, मला तिथं वेळ भेटेल आणि मी समाजसेवा करू शकेल. सो गावासाठी काही करण्याची आहे का तुमची, म्हणजे काय तुमच्या डोक्यासमोर किंवा तुमच्या डोळ्यासमोर गावासाठी काही करण्याचं काही प्रयोजन आहे का? खूप काही. माझी इच्छा तर आहे की देवाने मला इतकी ताकद द्यावं की मी माझ्या गावामध्ये एखादी छोटंसं वर्कशॉप, छोटासा कारखाना किंवा छोटीशी कंपनी मला कशी टाकता येईल, तिथल्या 100 लोकांना मला कसा रोजगार देता येईल, त्यातून 1000 लोकांना कसा देता येईल, तर हे प्रयत्न माझे असतील. आणि सरांची विशेष म्हणजे स्वीडन वरून कमेंट आलेली आहे. सूरज जगताप सरांनी एक सुपर उमेश म्हणून कमेंट केलेली आहे. तर धन्यवाद तुमचा. आणि सांगायचं जर झालं सरांबद्दल तर आपला आणि त्यांच्या वेळेमध्ये 3.5 तासाचा फरक आहे. आणि सर आज सकाळपासून सरांचा मला मेसेज येतो, तुझा सेशन कधी आहे, तू कधी चालू होणार. सो माझ्यासोबत बरेच आणि पाठीमागेही साथ देणारे असे बरेच मार्गदर्शक आहेत. सो या जर्नीमध्ये त्यांचंही खूप मोठं स्थान आहे. नक्कीच. आपण ज्या गोष्टी गावाच्या संबंधी आपल्या डोळ्यासमोर आहेत, आपली जी स्वप्न आहेत, गावात जर एक गोष्टी झाली तर माझ्या इतका आनंदी कोणीच होणार नाही. कारण माझं गाव पुढे गेलं
आज गावामध्ये मी बघतो की मी गावातला आणि आणखी एक श्रीराम सोबत असे आम्ही 2 गावात इंजिनियर आहेत. पहिले त्यानंतर बरेच माझे भाऊ झाले, योगेश सोबत असेल, ओंकार सोबत असेल, विशाल आत्ता करतोय किंवा आणखी 2-3 झालेत, मला एक्झॅक्टली नाव नाही सांगता येणार. त्यानंतर आमच्या गावचा आम्ही खूप आनंदाने सांगतो, आमच्या गावचा सगळ्यात कमी वयामध्ये जे झालेले भगवान सोबत ते जिजाऊ ज्ञानतीर्थचेच विद्यार्थी आहेत. अभिमान आहे ते आमच्या पुढे होते, त्यांच्याकडे बघूनही आम्हाला खूप जास्त प्रेरणा मिळाली. सो असे बोटावर मोजण्याचीच मुलं आहेत की जे आज नोकरीला आहेत. तर वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रत्येकाच्या घरातला मुलगा नोकरीला असला पाहिजे आणि शेती असली पाहिजे. शेती तेव्हाच खरी आहे जेव्हा तुमच्याकडं जॉब किंवा एखादा बिझनेस आहे. मग शेतीला काय होतं सर, शेती हा कधी माणसाला फक्त शेती उदरनिर्वाह करते, ती कधी खूप जास्त पैसा वगैरे कमवून देत नाही. आता जर आपण बघितलं तर बरेच लोक म्हणतात शेतकऱ्यांनी 1 कोटी कमवले, 2 कोटी कमवले, पण ते कमवणारे किती असतात? 1 किंवा 2% लोक. आता जर मला सांगा, आता एवढा पाऊस झाला असेल तर काय म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी काहीही लावलं असेल तर आता अशी एकही गोष्ट नाही की ती शेतात राहिलेली आहे. सो तुमचा निसर्ग आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तीच नोकरी असेल तर एक मोठा आधार होतो. मग वेळेला तुम्ही शेतीला पैसे देऊ शकता, मग त्यातून नवीन आयडियाज, त्यानंतर काय करता येईल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण माझं शिक्षण असताना परिस्थिती फार नाजूक झाली होती. सो अशा प्रकारे प्रत्येकाचा घरातला मुलगा मुलगी नोकरीला पाहिजेत आणि सोबत आपलं गाव आहे. तो अशा प्रकारे मी जरी शिकलो तरी माझी इच्छा आहे की प्रत्येकाने शिकावं. नक्कीच सर, आपली जी स्वप्न आहेत ती नक्कीच पूर्ण होतील. आणि तुकडोजी महाराजांनी देखील ग्रामगीतेमध्ये छान सांगितलं की ऐसे असे जयाचे धोरण, काया वाचा बुद्धी प्राण. आणि जी व्यक्ती, जी माणसं गावासाठी ज्यांचे तन मन धन बुद्धी आणि प्राण हे जे गावासाठी अर्पण करण्याची ज्यांची तयारी असते, अशी माणसं गावाचा विकास करू शकतात. आणि अशीच माणसं जरी नास्तिक असली तरीही आम्हाला प्रिय आहेत, असं तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात. तर आपली जी स्वप्न आहेत ती नक्कीच पूर्ण होतील आणि त्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर, आता लॉकडाऊन काही दिवसापूर्वी लागला होता, मागच्या 5-6 महिन्यामध्ये लॉकडाऊन लागला होता आणि सगळे व्यवहार जे आहेत ते पूर्णपणे ठप्प झाले होते आणि सर्वजण ज्या त्या भागामध्ये अडकून पडले होते. लॉकडाऊनमध्ये आपण काय केलं आणि लॉकडाऊनचं आपण कशा पद्धतीनं कुठे थांबला होता आणि काय काम केलं आपण लॉकडाऊनमध्ये? सर, आपण खूप चांगल्या पद्धतीचा प्रश्न विचारलाय. हा प्रश्न खरं तर प्रत्येकाला विचारलं पाहिजे. सर, मी लॉकडाऊन मध्ये खरं सांगायचं तर माझ्यासाठी एक लॉकडाऊन नव्हतं, कारण माझी कंपनी जरी बंद असेल तर माझे हे जे काही माझं काम आहे हे बाहेर देशाशी असतं आणि पूर्ण बाहेरचे देश काम करत होते. त्यामुळे मला म्हणजे सुट्टी भेटलीच नाही मला. मी उलट लॉकडाऊन मध्ये मी 15 ते 16 तास, सकाळी 7 वाजता लॉग इन करायचो तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत काम करायचो. पण जेव्हाही मला शनिवार रविवार किंवा मध्ये एक 10-15 दिवस इनिशियली असे भेटले की त्यावेळेस